बऱ्याच गाजावाजानंतर अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। मात्र महेश लांडगे ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या भोसरीमध्ये महापालिकेच्या 46 जागा आहेत आणि त्या मतदारसंघात माझ्या समर्थकांना तिकीट मिळालंच पाहिजे असं सांगत महेश लांडगेंनी तिकीट वाटपाचे अधिकार आपल्याकडे असावेत असं सूचित केलंय। त्यामुळे जुने भाजप नेते अडचणीत सापडलेत। माझ्याबरोबर जे नगरसेवक होते, माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होते, त्यांना पण त्या पक्षाने सामावून घेतलं पाहिजे, त्यांना पण तोच न्याय दिला पाहिजे आणि काम करणारे सगळे नगरसेवक आहेत। आज पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जर काम करतात सगळेजण। वास्तविक पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून एकनाथ पवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांनी लक्षणीय मतं घेतली आणि भाजपचा आधार वाढवला। महेश लांडगेंच्या अनुपस्थितीत तेच भाजपचा भोसरीतला चेहरा होते। त्यांचे बऱ्यापैकी समर्थक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। महेश लांडगे यांनी तिकीट वाटपाचे अधिकार स्वतःला द्यावेत असं सूचित केल्यानं महेश लांडगे आणि एकनाथ पवार यांच्यात संघर्ष अटळ झालाय। महेश दादांचा प्रवेश झाल्याच्या नंतर आलेल्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखून मान राखून जे निवडून येतील त्यांना तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करू। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप असल्यानं नवा भाजप विरुद्ध जुना भाजप वाद सुरू होता। आता महेश लांडगे यांच्या प्रवेशानं भाजपमधल्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।